ऐन उन्हाळ्यात दरवर्षी मराठवाड्यातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। मात्र या पाणी टंचाईसोबतच यंदा मात्र इथल्या अनेक जिल्ह्यात इंधन टंचाईची समस्या जाणवते। अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे बोर्ड झळकलेत। महामार्गावरच्या पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी दिसते, त्यामुळे सर्वांचीच गैरसोय होते। या सगळ्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट आपण पाहूया। बीड जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसांपासून इंधनाचा तुटवडा जाणतो आहे। परिणामी सध्या पेट्रोल पंपावरती अशी चित्र जी आहे ते सध्या पाहायला मिळत आहे। बीडसह ग्रामीण भागामधलं जे चित्र आहे ते अतिशय वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळत आहे। अक्षरशः कॅन्डी घेऊन लोक जे आहेत ती पेट्रोल पंपावरती गर्दी करताना पाहायला मिळत आहे। याचाच परिणाम जो आहे शेतीची कामं जी आहेत ती देखील खोळंबलेली आहे, कारण की ट्रॅक्टरला इंधन पुरवठा होत नाही आहे। पेट्रोल देत नाहीत नागरिकाला, कशामुळे तर भाव वाढणार आहेत म्हणून। ही चुकीची पद्धत आहे ना, नागरिकांना ह्याच्यामध्ये अडचणी यायला लागल्यात ना। हे 3 दिवसापासून चालू आहे। 2 मिनिटात चालू करतात की 10 मिनिटं बंद करतात। ही कोणती पद्धत आहे? लेडीजने कुठं कुठं पळायचं? मी दोन्ही ठिकाणी जाऊन आलो, पेट्रोल बंद आहे, तिथं ते वाटप बंद आहे त्यांचं। काय कारण समजा नाही, पण चौकशी आणि त्या सगळे भाव वाढणाऱ्या म्हणून पेट्रोल पंप बंद ठेवले, हे चुकीचं आहे। पूर्णपणे पेट्रोल डिझेलचं वितरण आहे ते बंद करण्यात आलेलं आहे। बीडमधनं केज परिसरातले अनेक लोक धाराशिवमध्ये पेट्रोल डिझेलसाठी आलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं, मात्र त्यांना मोठमोठ्या रांगा लावून सुद्धा पेट्रोल मिळत नव्हतं। आता धाराशिवच्या कळंब असेल, वाशी असेल, या परिसरामधले अनेक पेट्रोल पंप जे आहेत ते आता बंद करण्यात आलेले आहेत। लोकांच्या पेट्रोल पंपावर येरझाऱ्या होत आहेत। केजहून आलो होतो, केजला पण नाही पेट्रोल। आता इथं भाचीलाने सोडवायला आलो होतं, जाताना डिझेल घेऊन जायचं होतं बाजरी मळायला, त्याला पण नाही डिझेल। मग आता जाते का गाडी घरापर्यंत? पण नाही जात, काय तिकडल्या पेट्रोल पंपावर बघितलं ते हशेगावच्या त्याच्या तिथं पण नाही। हातगावून आलो, केज तालुक्यातून अख्खा केजून इकडं आलो। आता ह्याच्यात बी तेल नाही गाडी, आता जाताना का ढकलीत न्यायची का? बघा किती अवघड आहे आमचं। शेतीला ह्याला भाव नाही मालाला, आणि आता तेल नाही। परिसरामध्ये ते फिरून आता कळंबमध्ये आले देखील, इथं देखील त्यांना पेट्रोल मिळत नाहीये। शेती कामाला याचा मोठा फटका बसला आणि दररोजच्या दैनंदिन ज्या गरजा आहेत, जी वाहतूक करायची आहे, दुचाकी चालक असतील, चारचाकी चालक, पूर्णपणे ठप्प झालेली आहे। अप्पासाहेब शेळके, ABP माझा, धाराशिव।